नमस्कार. या ठिकाणी जय हनुमान पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र खुर्द अहिल्यानगर इथून एक दिंडी आली आहे. तर मागील काही दिवसापासून बरेचसे किलोमीटर चालून ते या ठिकाणी आले आहेत. पाऊस पडतोय, आषाढी एकादशी जवळ आली आहे, पंढरपूर पण जवळ आलंय. काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांची ऊर्जा आहे, त्यांचा आनंद आहे, पांडुरंगाला भेटण्याची त्यांची ओढ आकर्षण हे सर्व दिसून येत आहे. 2 मिनिटं आपण त्याच्यावर जाणून घेऊ की काय त्यांचा अनुभव आहे. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला. रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र मोजकुर्ते पंढरपूर पायदिंडी सोहळा आमचा अहिल्यानगर जिल्हा पाथर्डी तालुका श्री क्षेत्र मोजखुर्द या गावातून या ठिकाणी निघालेला आहे. सर्व भावी भक्तांच्या सहकार्यानं आणि हनुमंतराच्या कृपाप्रसादानं जे हनुमान पायदिंडी सोहळा गेली 16 वर्षापासून या ठिकाणी अखंड आणि या ठिकाणी आहे. सर्व गावकऱ्यांचं आणि विशेष करून या ठिकाणी या दिंडी सोहळ्याला लाभतं, म्हणून या दिंडी सोहळ्याचा एक विशेष एक आगळा वेगळा रंग याला या ठिकाणी प्राप्त अशा स्वरूपाचा होत असतो. ऊन वारा पाऊस सहन करत ही वारकरी मंडळी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता दर्शनाकरता या ठिकाणी निघालेत. अनेक त्रास सहन करून अनेक गोष्टीला सामोरे जात वारकरी मंडळी पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेत, दर्शनाकरता निघालेत. आणि विशेष करून आमचा पांडुरंग परमा देखील भक्तांची वाट पाहतोय. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताबळ. भक्तांना जशी परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागली तशी पंढरीश पांडुरंग परमात्मा देखील भक्तांची त्या ठिकाणी कटेवर हात ठेवून त्या ठिकाणी भक्तांची वाट पाहतोय असा आमचा परमात्मा आहे. सर्व महाराष्ट्रातून अनेक भागातून वारकरी मंडळी या पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेत, दर्शनाकरता या ठिकाणी निघालेत. आणि आमचा हा दिंडी सोहळा देखील जे हनुमान पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र मोजखुर्द यातील वारकरी देखील पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता दर्शनाकरता या ठिकाणी निघालेत. मजल दर मजल करत मुक्काम दर मुक्काम करत ही वारकरी मंडळी पंढरपूरला त्या ठिकाणी निघालेत. अनेकांचं सहकार्य सहयोग यामध्ये लाभलेला आहे. कोणी अन्नदान त्या ठिकाणी करतोय, कोणी पैशाच्या रूपाने दान त्या ठिकाणी करतंय. म्हणून सर्वांचं सहकार्य आहे. म्हणूनच हा दिंडी सोहळा अतिशय उत्कृष्ट चांगला या ठिकाणी संपन्न अशा स्वरूपाचा गेली 16 वर्षापासून या ठिकाणी होतंय. ही वारकरी मंडळी एक हा जो वारीचा आनंद आहे तो वारीचा आनंद काही आगळा वेगळा आहे. खऱ्या अर्थानं हा जो आनंद आहे तो स्वर्गामध्ये देखील अशा स्वरूपाचा आनंद नाही. ही जी मंडळी आता आपण जर वारीमध्ये पाहतो 80 90 वर्षाची वयोवृद्ध माणसं या वारीमध्ये सहभागी होतात, पण अगदी उड्या मारत गात नाचत त्या ठिकाणी चालत असतात. कारण ही वारीची ऊर्जा काही एक वेगळी अशा स्वरूपाची असते. हा आनंद काही वेगळा अशा स्वरूपाचा असतो. हा जो टाळ पखवादाचा नाद आहे, भजन आहे, या भजनाचा ताल काही वेगळा असतो. आणि या भजनामध्ये सर्व त्या ठिकाणी रंगून जातात, सर्व देहभान त्या ठिकाणी विसरतात. घराची आठवण देखील लोकांना येत नाही अशा हा दिंडी सोहळा सर्व महाराष्ट्रातून आणि आमच्या मोजखुर्द गावातून या ठिकाणावर निघालेला आहे. सर्व वारकरी मंडळींचा सहयोग या ठिकाणी आहे. अतिशय आनंदामध्ये हा दिंडी सोहळा आता 2 दिवसामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे. सर्व वारकरी बांधवांना या वारीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बरं, मला असं विचारायचं आहे की आळंदीचं आणखीन एक नाव काय माऊली? अलंकापुरी. बरोबर आहे, अगदी बरोबर. अलंकापुरी हे ना. देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारी आहे? इंद्रायणी. बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलीची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदीला. ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मस्थान कोणतं आहे? आपेगाव. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे सो आपले, कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराज. बरोबर आहे. वृक्षवल्ली आम्हा स्वारे कोणी म्हणलेलं आहे? तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. आता आपल्याकडे आषाढी एकादशीलाच आणखीन एक एकादशी म्हणून आपण संबोधतो. काय ते? देवशयनी एकादशी. अगदी बरोबर आहे. देवशयनी एकादशी पासून काय होत आहे? आपले लाडके प्रिय भगवान विष्णू जे आहेत ते योग निद्रेमध्ये 4 महिन्यासाठी, बरोबर आहे, 4 महिन्यासाठी आपले लाडके प्रिय जे भगवंत आहेत विष्णू ते योग निद्रेमध्ये जातात आणि कार्तिकी एकादशीला पुन्हा जागृत होतात. ह्या त्यांचा जो योग निद्रेचा काळ आहे त्यावेळेस आपण पोरकं होत नाही. आपल्याकडे सगळ्यात पहिले श्रावणामध्ये देवादिदेव महादेव येतात. श्रावण महिना असतो, आपण सगळे भक्ती आणि पूजनात गुंततो महादेवाच्या. त्याच्यानंतर गणपती येतात, नंतर मग देवी येते, मग पितृ येतात. असे 4 महिने आपण सतत कार्यरत असतो आणि या 4 महिन्याच्या चातुर्मास कालावधी जो तो संपतो. ऍक्च्युली जे सृष्टीचा सांभाळ करण्याचं जे कार्य आहे हे विष्णूंचं आहे. आपले प्रिय लाडके भगवंत विष्णू आहे, बरोबर आहे, तेच सांभाळतात. परंतु ज्यावेळेस ते योग निद्रेमध्ये जातात त्यावेळेस महादेव, गणपती, देवी आणि पितृ हे क्रमक्रमाने येऊन सृष्टीचा सांभाळ करतात आणि आपल्याला पुरगं राहू देत नाही. आणखीन एक आपल्या प्रिय विष्णूंची एक रथयात्रा सुरू झाली आहे. कुठली आहे माहिती आहे का?
2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. अगदी बरोबर आहे. जगन्नाथ यात्रा जी आहे ती पण आता 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. जगन्नाथ यात्रा जी आहे, आपल्याकडे यात्रेचं खूप महत्व आहे. यात्रा आणि वारी, जसं अमरनाथ यात्रा आहे, जगन्नाथ यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, नागषष्ठीची यात्रा आहे, केदारनाथची यात्रा आहे, अनेक यात्रा, कावड यात्रा आहे. आपल्याकडे विविध यात्रा होतात. यात्रा करण्याचं काम असं आहे की आपल्या धर्मामध्ये आपण थकलो पाहिजे. शरीराने, पायाने ज्यावेळेस आपण थकतो आपल्याला खूप सुंदर आणि चांगली झोप लागते. आपल्याला कुठलीही आठवण येत नाही. आपलं मन, बुद्धी, शरीर सगळं थकून जातं. आपण सगळं विसरतो आणि आपण आराम करतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी उठतो त्यावेळेस आपल्याकडे नवीन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा देण्याचं काम जे आहे ते आपलं विष्णू करतात. विष्णू म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच राम, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच जगन्नाथ. आपण केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक जी आहे ती विष्णूपर्यंत पोहोचते. तुम्ही महादेवाला काही अर्पण करा, विष्णूपर्यंत पोहोचतं. देवीला काही अर्पण करा, विष्णूपर्यंत पोहोचतं. संतांना काही सांगा, विष्णूपर्यंत पोहोचतं. प्रत्येक केलेली गोष्ट अर्पण केली विष्णूपर्यंत पोहोचते. कण कण में विष्णू आहे. विष्णू म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल. आपल्याकडे विठ्ठलाचे सगळे आपण भक्त आहोत, म्हणजेच विष्णूंचे भक्त आहोत. तर विष्णूचं एक अनन्यसाधारण महत्व आपल्या धर्मामध्ये आहे. ते सृष्टीचा सांभाळ करतात. बरोबर आहे. आता मला सांगा, हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? 27. काही जण 28 म्हणतात, हरकत नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं जे मूळ नाव आहे ते माहिती आहे का? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे. भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.